नमस्कार. मी वैद्य प्रीती मंगेश देशमुख, MD आयुर्वेद, पुणे. माझ्या क्लिनिकमध्ये म्हणजेच प्रणव आयुर्वेद पंचक्लिनिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर ट्रीटमेंट दिली जाते व तसेच मी गर्भसंस्कार वर्गही घेत असते. ह्या गर्भसंस्कार वर्गामध्ये साधारणतः काउन्सिलिंग सेशन्स घेतले जातात. प्रत्येक महिन्याला आपण 4 सेशन्स घेतो. प्रत्येक महिन्याला प्रत्येक त्रैमासिकमध्ये व तसेच संपूर्ण गर्भावस्थेत कुठल्या स्वरूपाची पुस्तकं वाचायची त्याची माहितीही मी सविस्तरपणे देत असते व माझ्याकडे असलेल्या पुस्तकांचा साठाही प्रत्येक पेशंटला व गर्भसंस्कार करणाऱ्या जोडप्यांना देत असते. पण गर्भिणी अवस्थेत सतत बसून राहणं, एखादं पुस्तक वाचून काढणं, वेळेअभावी किंवा बसू शकत नाही या कारणामुळे गर्भिणीला वाचणं शक्य होत नाही. तर अशा स्थितीमध्ये तसंच तिच्या पार्टनरलाही ते पुस्तक तिला वाचून दाखवणं किंवा स्वतः वाचणंही शक्य होत नाही. तर अशा वेळी जर ते पुस्तक ऑडिओ फॉर्ममध्ये किंवा व्हिडिओ फॉर्ममध्ये किंवा दोन्ही कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये असेल तर ते नक्कीच सोयीस्कर ठरतं. अशा कारणास्तव मी घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन करणारं डॉक्टर हवी सरदेसाई यांचं पुस्तक व्हिडिओ फॉर्ममध्ये कन्वर्ट करत आहे. तर आपण बघूया या पुस्तकामध्ये लेखकाविषयीची जी माहिती आहे ही मी मागच्या व्हिडिओ क्लिपिंगमध्ये सांगितलेली आहे. आता आपण ह्या घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती या पुस्तकामध्ये जे 15 अध्याय आहेत त्यांचे एकदा ओळख करून घेऊ. पहिला, तुमच्या घरातही ज्ञानेश्वर जन्मू शकेल. दुसरा, आई मुलाचे नाते. तिसरा, किती पारदर्शक हा खेळ. चौथा, मूल पहावे वाढवून. पाचवा, मूल माणसात येते. सहावा, शब्दाने शब्द. सातवा, 2 वर्षांचा विवेक. आठवा, समज. 9वा, संस्कार म्हणजे शिस्त. 10वा, शासन एक साधन. 11वा, घर करतो तोच माणूस. 12वा, शिक्षण तिचे शिक्षण त्याचे. 13वा, उद्याच्या भारताची पिढी. 14वा, भावनांवर ताबा आणि बुद्धिमत्ता. 15वा, गीता, ज्ञानेश्वरी आणि नामदेव. आता आपण पहिला अध्याय, तुमच्या घरातही ज्ञानेश्वर जन्मू शकेल याची सुरुवात करूया. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मास येऊ शकतील हे माझे विधान कदाचित प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटेल, पण माझ्या दृष्टीनं ती गोष्ट शक्य कोटीतील आहे. ज्ञानेश्वरांसारख्या युगात्मा युगायुगातून एखादा जन्माला येतो हे खरं, पण ज्ञानेश्वर या शब्दाचा विशेषणाचा अर्थ अभिप्रेत आहे तो एवढाच आहे की बुद्धिमान आणि तशी शहाणी मुलं घरोघरी जन्माला येणं मला मुळीच अशक्य वाटत नाही. किंबहुना आमचं शरीरशास्त्र सांगतं की जन्मतः सर्व मुलं शहाणीच असतात. तुम्ही आम्ही म्हणजे त्या मुलांचे पालक, शिक्षक, शेजारी पाजारी, नातेवाईक, त्या मुलांची ती बुद्धिमत्ता, ते उपजत शहाणपण, बीजरूपानं तिथं असणारं त्यांचं ते ज्ञानेश्वरपण नाहीसं करून टाकतं. ज्ञानेश्वरी तरी त्या काळी कशी लिहिली गेली असेल याविषयी माझ्यासारख्या माणसाची काही कल्पना आहे. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ही सगळी संन्यासाची मुलं. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास सोडला, ते गृहस्थाश्रमी संसारी बनले. आता यात या बिचाऱ्या भावंडाचा काय दोष होता? पण त्या वेळच्या समाजाला ही समज मुळीच नव्हती. म्हणून त्या भावंडांना कोणी जवळ येऊ देईना, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू देईना. अशा परिस्थितीत मुक्ताबाई पाणवठ्यावर गेली असेल, पाण्याला तिचा विटाळ होईल म्हणून तिथल्या लोकांनी तिला दूर हकलण्याचा
प्रयत्न केला असेल. इतर सगळी पाणी भरतात, आपण का नाही भरायचं, या विचारानं मुक्ताबाई हट्टाला पेटली असेल. तेवढ्यात कोणीतरी गावकऱ्यानं हातातला दगड फेकून मुक्ताबाईच्या कडेवरची मातीची घागरच फोडून टाकली असेल. मुक्ताबाई मग मात्र रडत आक्रंदत ज्ञानदेवांकडे गेली असेल. रडत रडतच तिनं सगळा प्रकार ज्ञानदेवांना सांगितला असेल. ज्ञानदेव त्यावर प्रकटपणे काय म्हणाले असतील कोण जाणे, पण त्यांच्या मनात रागाच्या जोडीला किंवही आली असेल. चांगली सुबुद्ध धार्मिक समजली जाणारी ही माणसं असं का वागतात, त्यांना भागवत धर्मच समजत नसला पाहिजे. त्यांच्यावर नुसतं रागावून उपयोग नाही, त्यांना भागवत धर्माची शिकवण समजावून दिली पाहिजे. त्यांना गीतेचा अर्थ समजेल अशा सोप्या शब्दात सांगितला पाहिजे. त्यांना शहाणं केलं पाहिजे. मला वाटतं ज्ञानेश्वरीचा जन्म या समाजाला शहाणं करण्याच्या भावनेपोटी झाला असला पाहिजे. ही कल्पना मनात यायला जे तत्कालीन कारण घडलं ते माझ्या मतानं महत्वाचं आहे. एकदा मुंबईहून मी पुण्याला येत होतो. माझ्याच डब्यात काही अमेरिकन मुलं होती, केवढी 12-13 वर्षांची, शिकस्त म्हणजे 14-15 वर्षांची. काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं, शिकस्त, तुमचे केनेडी गेले तेव्हा आम्हाला फार वाईट वाटलं. आमचे नेहरू गेले तेव्हा तुमची तुमच्या देशाची भावना काय होती, तुम्हाला नेमकं काय वाटत होतं, कोणता विचार मनात आला. त्यापैकी एक 13-14 वर्षाच्या मुलीनं उत्तर दिलं. ते ऐकून मी सरदच झालो. विचार करू लागलो की ह्या मुलीला सुचलं कसं, हे काय हिला कोणी पढवलं असेल. पढवायची म्हटलं तर किती प्रश्नांची उत्तरं पढवणार, आणि नसेल पढवलं असेल तर विचारांची ही खोली, मनाची ही प्रगल्भता या एवढ्याशा मुलीपाशी आली कोठून. ती मुलगी म्हणाली होती, तुमचे नेहरू गेले तेव्हा आम्हाला नुसतं दुःखच झालं नाही, तर दुःखाच्या जोडीला आम्हाला चिंताही वाटली. चिंता अशा करिता की केनेडी नंतर काय. ही आमच्या देशाची दिशा पक्की ठरली होती. तुमचं मात्र तसं काहीच ठरल्यासारखं दिसत नव्हतं. मी सरदच झालो, कारण आमच्याकडच्या 15च काय 25 वर्षांच्या मुलालाही असं उत्तर देता आलं असतं का नाही याविषयी मी त्यावेळी साशंक होतो, आजही आहे. संभाषणाच्या ओघात त्या मुलामुलींपैकी एका मुलाला मी प्रश्न केला, तुमच्या देशानं अनेक देशांना आर्थिक मदत केली, त्यापैकी ते कर्ज परत करणारे देश कोणते. त्या मुलानं काय सांगावं. तो म्हणाला, मला फारसं अर्थशास्त्र समजत नाही, पण मला वाटतं ते असं की असं सहाय्य देताना त्याच्या परतफेडीचा विचारच करावायचा नसतो. एवढंच पाहायचं असतं की ते अर्थसहाय्य कोणता देश चांगल्या अर्थानं कारणी लावतो, आणि तसे देश पुष्कळच आहेत. हे ज्ञानेश्वर कसे निर्माण होतात. माझ्या मनात आलं की या प्रगत देशातील ही मुलं एवढी प्रगल्भ कशी होऊ शकतात. त्यांना हा एवढा इतिहास, भूगोल, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ कसा समजतो. जबाबदारीनं बोलायला, जबाबदारीनं वागायला ती कशी शिकतात. त्यांच्यापाशी हे एवढं शहाणपण येतं कोठून. अल्पशाण का होईना यांना ज्ञानेश्वर म्हणायचं झालं तर तिथे घरोघर असे ज्ञानेश्वर कसे काय जन्माला येतात. त्यांच्या बुद्धिमत्तेची वाढ कोण करतो. ते पालक, ते शिक्षक आमच्यापेक्षा अधिक जागरूक असतील काय. त्या मुलांची खाणीपिणी, जन्मल्यापासूनची देखभाल आमच्या मानानं एवढी निराळी, एवढी वेगळी असेल काय. त्या सबंध राष्ट्राचीच बुद्धिमत्ता वाढल्यासारखी वाटते. त्यामागची कारणं कोणती. शरीरशास्त्र, मानसशास्त्र, प्रजनशास्त्र, इथून तिथून
सर्व मानवांच्या बाबतीत सारखेच असेल आणि तसं ते असलंच पाहिजे, तरच ते शास्त्र या पदवीला पोहोचू शकतं. तर मग आम्हाला त्या शास्त्रांचा आधार घेऊन तो अभ्यास करून आमची बौद्धिक वैचारिक उंची का वाढवता येऊ नये? आमच्या देशाला बुद्धिमत्तेचं तसं वावडं असण्याचं कारण नाही. भारतात बुद्धिवंतांची मोठी परंपरा होऊन गेली, पण मग ते आमचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आजकाल का मागे पडू लागले आहेत? प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्याशी याच निमित्तानं मी चर्चा केली. संत वाङ्मयाच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासातून आपल्याला त्या त्या काळातली बुद्धिवाढीची काही खास कारणं उपकरणं दृष्टीस पडली असतील तर सांगा, अशी विनंती केली. त्यांच्या हजरजबाबी उत्तराचं सार मला स्मरतं ते असं की तो काळ बुद्धी प्राधान्याचाच म्हणजे बुद्धिवंतांना विचारवंतांना प्राधान्य देण्याचा होता. तो समाज असा होता की तिथे कोणताच समतोल ढळला नव्हता. बुद्धिवंतांना मान होता, तसाच क्षात्रधर्मालाही मान होता. वाणिज्य वृत्तीला म्हणजे अर्थोत्पादनालाही वाव होता. पुढं अर्थाला महत्व प्राप्त झालं आणि बुद्धिमत्तेच्या वाढीचा विचार मागे पडला. आज समाजात बुद्धीच्या वाढीचे प्रयोग होताना दिसत नाहीत. गुरु शिष्य संबंधातलं पावित्र्य संपुष्टात आलं आहे. जिव्हाळा निकालात निघाला आहे. व्यक्तीचा विचार संपला आहे. खेड्यापाड्यातही माणूस आजकाल गटांनाच राहतो. व्यक्ती विचारात घेतली जाते, पण तिच्या माघारी तिच्या अपरोक्ष निंदा करण्याकरता. पूर्वीच्या काळातलं आश्रम जीवन आजच्या युगात दिसत नाही. पाठांतर नाही, स्पर्धा नाही, मी काही नवा विचार शोधीन हा हव्यास, ही जिद्द नाही. प्राध्यापक भोसले यांनी केलेलं सद्यस्थितीचं वर्णन मला विचार करण्याजोगं वाटलं. पण माझ्या मते बिघाड होतो तो वयोमान दृष्ट्या खूपच अलीकडे, म्हणजे मुलाच्या गर्भावस्थेपासूनच होतो. मुलाला जन्म देणाऱ्या मातेचीच देखभाल नीट होत नाही, मग पोटी येणारं मूल बुद्धिदृष्ट्या खुरटं होईल, नाही तर काय? अगदीच एखादा अपवाद वगळला तर मी असं म्हणेन की जन्माला आलेलं प्रत्येक मूल बुद्धिमान असतं. नुकतंच माझ्या वाचनात आलं आहे की काळ्या मुलावर आणि गोऱ्या मुलावर त्याच्या बुद्धिमापनाचे काही प्रयोग करण्यात आले आणि आश्चर्य असं की काळी मुलं जोपर्यंत आईच्या अंगावर पीत होती त्यांना लागणारी जीवनसत्व जोपर्यंत गोऱ्या मुलांच्या बरोबरीनं मिळत होती तोपर्यंत बुद्धिमत्तेच्या बाबतीत काळं गोरं किंवा कमी जास्त असं काहीच नव्हतं तोपर्यंत. पण तीच काळी मुलं बाहेरच खाऊ लागली आणि गोऱ्यांच्या मानानं एकदम मागं पडली, कारण मेंदूच्या वाढीला अवश्य ती जीवनसत्वच त्यांना मिळेनाशी झाली. आमच्या इथेही तसंच घडतं. रांगत असताना, नुकतीच चालू लागली असताना, शब्दाशी वाक्याशी नुकतंच कुठं खेळू लागली असताना घरोघरी मुलं तुलनेनं कितीतरी हुशार बुद्धिमान वाटतात. वाटतं की हा आता घराण्याचं नाव काढणार, पण तो मॅट्रिक पर्यंत जाऊ द्या की ती वारी कितीदा करीपर्यंत त्याचं नाव शाळेत ठेवायचं याचाच पालकांना विचार पडू लागतो. हे असं का घडतं? परदेशातल्या मुलांची मूळची बुद्धिमत्ता टिकून राहते, काही अंशी वाढीस लागलेली दिसते. 14-15 वर्षांची ती मुलं मुली कमालीची प्रौढ प्रगल्भ विचारी समंजस शहाणी चतुर चालाक व्यवहारी वाटतात. आणि आमची मुलं मद्दड का होऊ लागतात? त्यांच्या बुद्धिमत्तेची वाढ होण्याकरता आम्हाला काहीच कसं का आणि का करता येत नाही हा प्रश्न आहे. बुद्धी म्हणजे काय? बुद्धिमत्तेची वाढ करायची म्हणजे काय करायचं? प्रथम बुद्धी म्हणतात ती तरी नेमकी कोणती? बुद्धिमत्तेचं मानवी जीवनात नेमकं स्थान कोणतं, महत्व कोणतं? कित्येक लाख वर्षांपूर्वी प्राणी जातीचं या पृथ्वीवर वास्तव्य सुरू झालं.
माणसाच्या मानानं जगातले प्राणी किती समर्थ, किती वेगवान, किती काटक, पण मानव केवळ त्या सर्वांच्या पेक्षा अधिक बुद्धिमान. म्हणूनच मानवापुढं वाघ, सिंहाचं, हत्तीचं सामर्थ्य फिकं पडलं. गरुड घारींसारख्या पक्ष्यांची तीक्ष्ण दृष्टी कोती ठरली. घोड्याची धाव मागं पडली. या मानवी बुद्धीची व्याख्या किंवा वर्णन करायचं झालं तर ते कसं करता येईल? कोणतीही परिस्थिती किंवा प्रश्न असेल तर त्याचं संपूर्ण आकलन घडणं व त्या अडचणीवर मात करून यशस्वीरित्या बाहेर पडण्याकरता उपाय सुचणं, याचं नाव बुद्धिमत्ता. याच एका गुणाच्या जोरावर मानव अनेक प्रकारच्या संकटावर मात करीत राहिला. बुद्धिमत्तेच्या जोडीला अभ्यास आला की माणूस विद्वान होतो आणि या दोहोंच्या जोडीला प्रत्यक्ष अनुभव मिळाला म्हणजे माणूस ज्ञानी होतो. अशा ज्ञानी लोकांचा समाज अखेर प्रबळ बनतो. अशा ज्ञानाच्या क्षेत्रात जो समाज केवळ एक पायरी पुढं असेल त्यानं एक पायरी मागं असलेल्या समाजावर प्रभुत्व मिळवलं. ज्यांना सैन्यात घोडे वापरण्याची बुद्धी सुचली त्यांनी ज्यांच्यापाशी केवळ पायदळेच होती त्यांची कंसात ते संख्येने अधिक असूनही दानादान उडवून दिली. मराठी पलटणी काय स्पर्धा नव्हत्या, पण त्यांना कवायती फौजा तयार करायचं ज्ञानच नव्हतं. त्यांना तोफा डागण्याचं ज्ञान नव्हतं. केवळ त्या ज्ञानाच्या जोरावर गोऱ्या फौजांनी मराठ्यांच्या फौजा गारद केल्या. याचाच अर्थ असा की समर्थ व्हायचं असेल, प्रगत व्हायचं असेल, एवढंच कशाला सन्मानानं जिवंत राहायचं असेल तर समाज ज्ञानी झाला पाहिजे. तुलनेनं तो इतर राष्ट्रांच्या बरोबरीचा तरी ठरला पाहिजे. नाहीतर त्या राष्ट्राला जिवंत सुद्धा राहता येईल का नाही याची शंका आहे. मला तर वाटतं की असा ज्ञानवाद हाच पुढे राष्ट्रवाद झाला पाहिजे. दुसऱ्यांच्या दयाबुद्धीवर ते आपल्याला जगू देतात म्हणून जगण्यात अर्थ नाही. मानवी जीवनातलं बहुतांश यश माझ्या मते केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं. एखादा माणूस पराक्रमी असतो म्हणजे तरी काय असतो? अंगचं ते सामर्थ्य तो विशिष्ट बुद्धिमत्तेच्या जोरावर वापरत असतो. नुसतं सामर्थ्य त्याला कधीच काम देणार नाही. पराक्रमी सेनानी, श्रीमान उद्योगपती, दाते, लेखक, गायक, कवी, चित्रकार, शिल्पकार, वैद्य, डॉक्टर, वकील, तंत्रज्ञ या सगळ्यांना मोठं व्हावायचं, यशस्वी व्हावायचं तर बुद्धिमान असावंच लागतं. बुद्धी कधीपर्यंत वाढते? आता ही बुद्धी कमी आहे वा जास्त आहे हे कसं मोजायचं? पण हे मापन वाटतं तितकं अवघड नाही. वयोमानाप्रमाणे काही प्रश्न ठरवले जातात. ते विचारल्या जाणाऱ्या मुलाला पूर्णपणे अपरिचित असेच असतात. त्या प्रश्नांचा मुलगा किती अंगांनी विचार करू शकतो, किती कमी वेळात किती अचूक उत्तर शोधतो हे पाहावायचं असतं. उत्तर देणाऱ्यांची किमान बुद्धिमत्ता किती हे या चाचणीने कोणालाही आजमावता येतं. आता ही बुद्धिमत्ता माणसाच्या मेंदूवर अवलंबून असते हे सांगायला नको. अर्थात मेंदूच्या विशिष्ट भागाच्या रचनेवर बुद्धीचा हा कमी अधिकपणा अवलंबून असतो. आपल्या मेंदूमध्ये हजारो प्रकारची कामं चाललेली असतात. कॉर्टेक्स नावाचा जो भाग असतो त्यावर बुद्धिमत्तेचं अस्तित्व असतं. मेंदूवरचं हे एक प्रकारचं आवरणच असतं आणि घड्या असाव्यात तसं हे सर्वत्र पसरलेलं असतं. या कॉर्टेक्सची एकंदर जाडी आणि वजन किती यावर माणसाची बुद्धिमत्ता अवलंबून असते असं समजण्यात येतं. याचा सरळ अर्थ असा की जर आपल्याला मुलाची बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर हे कॉर्टेक्स कसं वाढेल इकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. माणसाची सर्वसामान्य वाढ वयाच्या 16-17व्या वर्षापर्यंत होत असली तरी मेंदूची ही वाढ मात्र त्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षापर्यंतच होते.
त्यानंतर मेंदू आकारानं वजनानं वाढत नाही. मुलाच्या बुद्धिमत्तेची अधिकाधिक म्हणजे जवळजवळ 50% वाढ ते आईच्या पोटात असल्यापासूनच ते वयाच्या 6 वर्षापर्यंत होते. 6 ते 12 वर्षापर्यंत राहिलेली 50% वाढ पूर्ण होते. ही दुसऱ्या 6 वर्षातील वाढ पहिल्या 6 वर्षात काय घडलं यावरच सर्वथा अवलंबून असल्यामुळे ती पहिली 6 वर्ष फार महत्वाची असतात. मुलाच्या पहिल्या 6 वर्षात पालक जो काही डोळसपणा दाखवतील, ते शास्त्रशुद्ध प्रयत्न करतील, कष्ट घेतील, त्यावरच त्या मुलाच्या बुद्धिमत्तेच्या वाढीचा पुढचा सगळा इमला उभारला जातो. म्हणून ही पहिली रचना, ही पायाभरणी योजना अतिशय महत्वाची. इथे एकदा का हलगर्जी घडली की ती पुढच्या आयुष्यात काय वाटेल ते केलं तरी सुधारता येत नाही. जन्मल्यापासून वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत ते मूल काय ऐकतं, काय पाहतं, कोणते स्पर्श त्याला होतात, कोणत्या पदार्थांच्या चवी त्याला मिळतात, त्या सर्वातलं त्याला किती समजू दिलं जातं, जाणीवपूर्वक तसे प्रयत्न किती होतात, त्याच्या ज्ञानेंद्रियांचा कितीसा यथोचित वापर होतो यावर कॉर्टेक्सची म्हणजे बुद्धिमत्तेची वाढ अवलंबून असते. काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करून ही बुद्धिमत्ता कितीतरी पटींनी निश्चित वाढवता येते. ही गोष्ट आता प्रयोगानं सिद्ध झालेली आहे. समाजामधल्या एका स्तरातील 10 अशी मुलं घेतली आणि त्यातल्या पहिल्या 10वर बुद्धिमत्तेच्या वाढीचे हे प्रयोग केले आणि दुसरी 10 तशीच कोरडी ठेवली तर पहिल्यांची बुद्धिमत्ता 100ची 120 होते असं अनुभवास आलेलं आहे. जगाच्या रंगभूमीवर प्रवेश. बुद्धिमत्तेची वाढ वयाच्या 12व्या वर्षानंतर होतच नाही असं नाही, पण ती अत्यल्प होते. नंतरची ही सगळी वाढ पहिल्या 6 वर्षांमध्ये काय घडतं, मुलांकडे किती लक्ष दिलं जातं यावर अवलंबून असते. 6 वर्षांमधले ते प्रयत्न हा नंतरच्या 6 वर्षांमधल्या बुद्धिमत्तेच्या वाढीचा पाया असतो. आणखी एक विचार या संबंधात ध्यानात घेतला पाहिजे. बुद्धिमत्तेची वाढ प्रयत्नपूर्वक करणं हा एक भाग झाला. जी वाढ निसर्गतःच झाली असते ती खुंटवण्याचं काम काही वेळा आपल्या हातून घडतं. बुद्धिमत्तेचं निसर्गदत्त देणं तेवढं तरी राहू देणं, त्यामध्ये बिघाड न करणं, तिथे अपशकुन न करणं, हे तरी पालक म्हणून आपल्या हाती निश्चित आहे. मुलाच्या बुद्धिमत्तेच्या वाढीचा प्रयत्न ते मूल गर्भामध्ये असल्यापासूनच करायला हवेत. जन्म झाल्यानंतर असा प्रयत्न करायचा म्हणजे थोडासा उशीरच होतो. नाटकाचा पहिला अंक सुरू होऊन पुष्कळ वेळ झालेला असावा आणि मग गर्दीतून वाट काढीत आपण जागेवर जाऊन बसावं म्हणजे ते कसं होतं, समोर काय चाललं आहे, हा कोणाचा कोण, ही कोणाची कोण असे प्रश्न आपणास पडतात. तसाच काहीसा प्रकार जन्मास यावयाच्या मुलांबाबत घडतो. मग नावाच्या रंगभूमीवरचा तो प्राणी इथे पदार्पण करण्यापूर्वीपासूनच परिचयाचा असला, त्याच्या जन्मकाळाची कुंडली परिस्थिती माहिती असली म्हणजे ठीक असतं. मग प्रयत्नांची दिशा चुकत नाही. अरे असं केलं असतं तर बरं झालं असतं अशी चुटपुट लागत नाही. बुद्धिमत्तेचं देणं अनुवंशिक असतं असं समजण्याचा प्रघात आहे आणि तो तत्वतः बरोबरही आहे. पण आपण पाहतो की अनुवंशिक बुद्धिमत्ता ही वाया जाते, कारण तिच्या अस्तित्वाकरता, तिच्या यथायोग्य वाढीकरता जी काळजी घ्यावी लागते ती घेतली जात नाही. मूल गर्भात असताना ती माता काय खाते, काय पिते यावर त्या मुलाच्या मेंदूची वाढ अवलंबून असते. तिला त्या अवस्थेत पुरेशी प्रथिनं मिळतात की नाही, अमायनो ऍसिड युक्त अन्नाचा पुरवठा होतो किंवा नाही, लॅसेथिन तिला मिळतं की नाही यावर अवलंबून असतं. आईला जीवनसत्व किती मिळतात, तिला कोणते आजार होतात,
ती त्या आजारांच्या किंवा अन्य काही निमित्तानं औषधं कोणती घेते यावर पोटी येणारा तो मांसाचा गोळा पुढे कसा होणार, किती बुद्धिमान होणार हे ठरत असतं. 9 महिन्याचं ते वास्तव्य अशा प्रकारे निर्धोक झालेलं असलं तरच मुलाचा मेंदू चांगल्या प्रकारे वाढू शकतो. गोष्ट साधी आहे, पण नेमकं इथं अनेक प्रकारचं अज्ञान आडवं येतं. माझ्या परिचयाची एक पेशंट आहे. मुलगी हुशार, BAच्या परीक्षेला पहिल्या वर्गात पहिली आलेली. तिची प्रसूत जवळ आली. तब्बल 2 दिवस अंगावरून पाणी गेलं. तिनं कोणाला काही सांगितलं नाही. कोणी तिला काही सांगितलं नाही. वास्तविक विवाहित स्त्रीला, भावी मातेला या किमान गोष्टीचं ज्ञान हवं. तिची प्रसूती झाली, तिला मुलगा झाला, आनंद झाला, घरादारात पेढे वाटले गेले. पण त्या मुलानं मात्र जीवनातला सगळा आनंद गमावला होता. कारण आईच्या अंगावरून प्रसूतीपूर्व पाणी गेल्यामुळे त्या मुलाच्या मेंदूवर कायमचा परिणाम झाला होता. अर्धवट वेडसर अवस्थेत ते मूल जगणार होतं. आईला त्याची कीव वाटणार होती, लाज वाटणार होती. पण आता त्यावर इलाज नव्हता. पाणी जाऊ लागताच तज्ञ वैद्यांचा सल्ला घेतला असता तर मात्र लढाई सहज जिंकता येण्याजोगी होती. गरोदर स्त्रीची मनस्थिती कशी असते यावर सुद्धा मुलांच्या मेंदूची वाढ अवलंबून असते. हे आता शास्त्रानं सिद्ध केलं आहे. आई सचित असेल, दुःखी कष्टी असेल, भयग्रस्त असेल तर मुलाची वाढ नीट होत नाही. आई भलभलती औषधं घेत असेल तर मूल चमत्कारिक अवस्थेत जन्माला येतं. अमेरिकेमध्ये थॅलेडोमाइड नावाचं एक औषध काही वर्षांपूर्वी प्रचारात होतं. शहाण्या समजल्या जाणाऱ्या त्या देशात त्या औषधानं हाहाकार उडवून दिला. ज्या स्त्रिया काही कारणास्तव ते औषध घेत होत्या त्यांच्या पोटी बिन हातापायांची मुलं जन्माला आली. त्या जीवांचं काय करायचं हा सगळ्यांचा प्रश्न पडला. आपल्याकडे ही गरोदरपणात झोपेची औषधं घेतली जातात, काही प्रकारची अँटीबायोटिक्स दिली जातात आणि त्या बिचाऱ्या मुलांच्या मेंदूवर तर कधी कधी हृदयावर विपरीत परिणाम घडून येतात. आपण मात्र मोठ्या ऐटीत लिहितो की बाळ बाळंतीण सुखरूप. पण म्हणजे नेमकं काय असतं, काय असायला हवं हे अनेकांना समजत नाही. बाळंतपण कोणत्या ना कोणत्या तज्ञाच्या साहाय्याने त्यांच्या तशा देखरेखीखालीच झालं पाहिजे. पहिली नितांत महत्वाची काळजी म्हणजे जन्मकाळी त्या मुलाच्या मेंदूला जरा सुद्धा इजा पोहोचता कामा नये. माझ्याकडे अशा कित्येक स्त्रिया पेशंट म्हणून मुलांना घेऊन येतात. त्यांना तपासल्यावर ध्यानात येतं की जन्मकाळी या मुलांना प्राणवायू कमी पडला. जन्मल्यानंतर ते जसं रडायला हवं तसं रडलं नाही, म्हणून केवळ त्याच्या मेंदूला कायमचा बिघाड झाला. कान, डोळे नीट हवेत. जन्माला आलेल्या मुलाची, त्याच्या बुद्धिमत्तेची वाढ कशी होते, ती कशी करायची, प्रत्येक माता पिता मग ते कितीही दरिद्र असो कशी करू शकतात याचं आता शास्त्र झालं आहे. पण त्या विचार प्रांतात शिरण्यापूर्वी प्रथम हे ध्यानात घ्यायला हवं की मुलाचं शरीर सुदृढ आहे, त्याचं खाणं पिणं सकस आहे, त्याचं शरीर स्वच्छ आहे. मुलाचे डोळे नीट नसतील, कान नीट म्हणजे कार्यक्षम नसतील तर ते मूल कितीही बुद्धिमान असलं तरीही त्या बुद्धीचा यथायोग्य वापरच करता येणार नाही. अनेक शाळांच्या तपासणीत आढळून आलं आहे की बहुसंख्य मुलं कशानं तरी आजारी असतात, अधू असतात, म्हणूनच ती बुद्धिमान असूनही मागासलेली राहतात. फळ्यावरचं नीट दिसलं नाही, शिक्षकांचा व समवयस्क विद्यार्थ्यांचा शब्दोच्चार नीट ऐकूच आला नाही तर काय करणार? कारण शब्दोच्चारावर बुद्धिमत्तेची वाढ फार फार अवलंबून असते. वस्तूंचं नाव आणि वस्तूंचं दिसणं या दोहोंचा समन्वय किंवा संगम होऊन ती वस्तू किंवा तो विचार सुद्धा मुलाच्या मनात पक्का म्हणजे परिणामकारक होतो. वस्तूच्या नावाचा उच्चार अस्पष्ट असेल तर ती वस्तू ही मुलाच्या मनात अस्पष्टच राहते. विचारांचं
ही तसंच आहे. काय करू आणि काय करू नको हे मुलाला अगदी स्पष्ट समजायला हवं. आईनं एक सांगायचं, वडिलांनी दुसरं सांगायचं आणि त्या दोघांनी मिळून व्यवहारात तिसऱ्या चौथ्या तरेवाईक प्रकारांनी वागवायचं. या मुलाच्या मनावर फार विपरीत परिणाम होतो. ते गोंधळतं, त्याचा तर्क चालेनासा होतो, ते भिवू लागतं आणि पुढं सुसंगत विचार करणंच सोडून देतं. त्याची बौद्धिक वाढ सुरूच होत नाही किंवा होऊ लागली असेल तर ती खुंटते. बोले तैसा चाले हे थोर मोठ्यांच्या जगात व्यवहार्य असो नसो, बाळांच्या जगात त्याची अतिशय गरज असते. कारण तिथे एका नव्या जीवनाची उभारणी होत असते. पाया पक्का होत असतो. खऱ्या खोट्याच्या कल्पना स्पष्ट व्हावयाच्या असतात. दूध परवडत नाही. शाकाहारी कुटुंबातून प्रथिनांच्या पुरवठ्यासाठी गाईच्या दुधाची विशेष गरज आहे. पण ज्यांना मांसाहार परवडतो त्यांनी तो जरूर करावा, कारण त्यामुळे प्रथिनांचीही उणीव मोठ्या प्रमाणात भरून निघते. पण खरं म्हणजे मुलांच्या पुरतं तरी परवडणं न परवडणं ही भाषा देशात ऐकू येता कामा नये. आम्ही आमच्या हाडामांसांच्या गोळ्यांची जर देखभाल नाही करणार, ते पोटचे गोळे उत्तम प्रकारे वाढणार नाही, तर देशाला स्वातंत्र्य मिळवून तरी काय उपयोग? या देशाच्या प्रगतीची खूण मोटार किंवा विमान ही नसून येथील मुलांसाठी पुरेसा प्रथिनयुक्त आहार मिळणं ही आहे. ही समज राज्यकर्ते घेतील तेव्हा घेतील, पण तुम्ही आम्ही ती प्रथम घेतली पाहिजे. आम्ही आमच्या प्रतिष्ठेच्या कल्पना खरोखर बदलून घेतल्या पाहिजेत. नुकताच मी एका घरात पेशंट पाहावायला गेलो होतो. घरात 4-5 माणसं, त्यात 2 लहान मुलं. त्या घरात ट्रान्झिस्टर होता, भिंतीला देखणा रंग होता, खिडक्यांवर झुलते पडदे होते, पुष्कळ काही होतं. गृहिणीच्या तोंडावर, यजमानांच्या तोंडावर सुद्धा रंगरंगवटी होती. पण त्या सगळ्यांच्या आड त्यांची चर्या कळहीन होती. मी विचारलं, घरात दूध किती घेता? उत्तर मिळालं, 1 लिटर. आणि पुस्ती जोडण्यात आली, डॉक्टर साहेब, यापेक्षा जास्त परवडतच नाही. मी कपाळाला हात लावला. मनात म्हटलं, या कुटुंबातल्या मुलांच्या मेंदूची वाढ होणार कशी? मुलाच्या बुद्धिमत्तेचे वाढ प्रथिनांनी जरूर होऊ शकते, असा शरीरशास्त्राचा निर्वाळा आहे. खत पाण्यानं, उत्तम मशागतीनं, निगराणीनं भाजीपाला व फळाफुलांच्या बागा फुलवलेल्या आपण पाहतो. तो प्रयोग आपल्या मनाला पटतो. द्राक्ष महाराष्ट्रात कितीतरी वर्ष केवळ पाहुणी येत होती. त्यांचे मळे इथेच बहरू लागले. हा चमत्कार कसा घडला? पण तो आपल्याला चमत्कार वाटत नाही, कारण 2 आणि 2 4 असं सरळ गणित आहे. द्राक्षांचे घोस वेलांना मोत्यांच्या सरासारखे लगडावेत याकरता काय लागतं? त्या द्राक्ष मळ्यांवर कीड पडू नये, त्यांना थंडीची बाधा होऊ नये म्हणून काय करावं लागतं? त्याची साठवणूक करण्याकरता काय काय साहित्य लागतं? या सगळ्या गोष्टींचा तपास शेतकरी बागायतदार मंडळींनी केलाच ना? केला. आणि दगड धोंड्यांच्या काट्याकुट्यांचा तांबड मातीचा हा भूभाग द्राक्ष डवरून येतील, ते नाजूक साजूक पीक जोमास येतील अशी द्राक्षभूमी बनवून टाकली. तीत एक सोन्यासारखं मोत्यासारखं पीक येऊ शकतं. कोणीतरी आम्हाला तशी चेतवणी दिली पाहिजे, उदाहरणं दाखवली पाहिजेत, मार्गदर्शन केलं पाहिजे. मुलाच्या वाढीचं तंत्र या द्राक्षांच्या किंवा तशाच नाजूक जातीच्या पिकांसारखं आहे. मुलाला पहिले 4 महिने 6 महिने शक्य तर अंगावरचं दूध हवं. त्या दुधात जरूर ती सर्व प्रकारची जीवनसत्व निसर्गाने आपोआपच निर्माण करून ठेवलेली असतात. अशक्य असेल तेव्हा गाई म्हशीचं किंवा बाजारात दुधाच्या पावडरीचं खात्रीलायक डबे मिळतात, ते दूध देणं चांगलं. पण दूध हे मुलाच्या संदर्भात पूर्ण अन्न आहे. क्रमाक्रमानं मुलाला सगळ्या पालेभाज्यांच्या, सगळ्या फळभाज्यांचे रस म्हणजे सार किंवा सूप दिलं गेलं पाहिजे, कारण त्याला प्रथिना इतकीच क्षारांची जरूर असते. त्याला दात देऊ लागतात. तेव्हा
चघळायला मुळ्याचा, गाजराचा, काकडीचा, दुध्या किंवा तांबड्या भोपळ्याचा तुकडा द्यायला काहीच हरकत नाही. कच्च्या किंवा उकडलेल्या पालेभाज्यांची, फळभाज्यांची नैसर्गिक म्हणून काही एक खास चव असते. ती या बालपणात समजली नाही तर त्याची नावड निर्माण होते आणि पुढं या निसर्ग संपत्तीतून ती जीवनसत्व अनायासे मिळवायची ती मिळत नाहीत. मुलं वाढत नाहीत. कडधान्यांच्या उसळी, रव्याची सरभरीत पेज मुलाला देणं अत्यंत महत्वाचं आहे. अंड देता आलं तर अवश्य द्यावं, पण कृपा करून कोणी या संदर्भात महागाईचा न परवडण्याचा प्रश्न उपस्थित करू नये, कारण तो खरा नसतो. भाज्या उकडून त्याचं पाणी देण्याचा, रव्याच्या पेजेचा जो प्रकार मी सुचवित आहे त्याला अक्षरशः काही पैशांपलीकडे काही लागत नाही. लागते ती दृष्टी, कष्ट करायची तयारी आणि शास्त्रशुद्ध ज्ञानाची पार्श्वभूमी. दुसरं काही लागत नाही. मुलाचं खाणं पिणं त्या मानानं फार फार थोडं असतं. त्यांना थोडंच पुरतं. ते फक्त दिवसाकाठी शक्य तितक्या वेळा विभागून द्यावं लागतं. त्याकरिताच मात्या पित्यांना, पालकांना आपल्या इतर कार्यक्रमात बदल करावे लागतील. डॉक्टर विल ड्युरा या अमेरिकन तत्वज्ञाने जगाचा अगदी आरंभापासून आज तागायत सांस्कृतिक इतिहास लिहिला. 1.5, 2 हजार पानांचा एक असा सहज 10-12 खंड आहेत. विशेष म्हणजे सौ ड्युरा यांचाही या लेखनात बरोबरीचा वाटा आहे. पण हा सगळा विद्वत्तेचा पसारा सांभाळीत असतानाच त्यांनी आपल्या मुलीची शास्त्रशुद्ध वाढ केली, जोपासना केली. वेळ नसल्याची सबब चुकून सुद्धा सांगितली नाही. 2 वर्षाच्या आतली मुलं जेवढी जिज्ञासू असतात तेवढी ती पुढच्या आयुष्यात केव्हाच असत नाहीत. त्यांना वाढवण्याची आमची आजची पद्धती मात्र अशी आहे की त्या बिचाऱ्या बालकांना शिकाव्याशा वाटतात त्या 100पैकी 10 देखील गोष्ट त्यांना शिकता येत नाहीत. शिक्षणासाठी, ज्ञानग्रहणासाठी कोणतंही वय कमी नसतं, असं नवं सुभाषित खरं तर कोणीतरी प्रचारात आणवायला हवं. या वयात मुलाला नाउमेद केलं की आयुष्यभराचं त्यांचं औत्सुक्य बर्बाद झालं असं खुशाल धरून चालावं. आपण कोणी लक्षात घेतच नाही की तो आकारानं अल्प असणारा मानवाचा अंश बीजरूपानं पूर्ण मानव असतो. त्याच्या ठायी हर तऱ्हेचं ज्ञान संपादन करण्याची दुर्दम्य आकांक्षा असते. आपण त्याच्या त्या सामर्थ्याची उपेक्षा करतो. त्याला शुद्ध बोलता यावायला हवं, केवळ शरीरतः अवकाश असतो म्हणून आपण त्याच्याशी बोबडं बोलतो. त्याच्याशी लहान लहान पण संपूर्ण वाक्य बोलायची सवय करा. त्याला बोलता येऊ लागेल तेव्हा त्याला संभाषणात सहभागी करून घ्या. त्यामुळं त्याच्या मेंदूची वाढ व्हायला वेळ लागणार नाही, किंबहुना मदतच होईल. त्याला प्रत्येक गोष्ट काय आहे, कशी आहे, तशीच ती का आहे हे पाहण्याची इच्छा असते. अवश्य त्या देखरेखीखाली त्याला ती स्वतःला पाहू दिली तर त्याच्या बुद्धिमत्तेची वाढ होते. बालशास्त्रज्ञ सांगतात की खेळणं हा मुलाचा खेळ नसतो, गंभीरपणानं केलेला अभ्यास असतो. कारण त्या आणि तशा हजारो लाखो हालचालीतून तर त्यांना जग समजणार असतं. शिक्षणाच्या, अनुभवदानाच्या बाबतीत केवळ वय लहान म्हणून मुलं कधीच अपात्र नसतात. पाळण्यात मुठी चोखत पडलेला 2.5-3 महिन्यांचा जीव, पाळण्यावर टांगलेला चिमण्या, कावळे, भिरभिरी जेवढी अधिक रंगीत, अधिक रंगीबिरंगी असतील तेवढा अधिक उल्लसित, अधिक ज्ञानी होतो, हे आता प्रयोगांनी सिद्ध झालं आहे. आईनं काम करताना मुलाला कधीच दूर ढकलू नये. कडेवर घ्यावं, अंगाखांद्यावर घ्यावं. घरकाम करताना त्याच्याशी बोलावं, त्याला समजून सांगावं. कारण ते सर्व समजण्याची पात्रता त्याच्या मेंदूत असते. समजल्याची दाद किंवा पोचपावती तो देऊ शकत नाही एवढंच काय ते, पण म्हणून त्याला दूर ठेवता कामा नये. त्याला जीवन दिसलं पाहिजे, ऐकू आलं पाहिजे. पहिल्या वर्षातच मूल बोलू लागतं आणि एकदा तसा कंठ फुटला की आकार आणि अवकाश याची ओळख पटणं मुळीच अवघड नसतं.
या अवस्थेत त्याला कशाचाही नकार नको असतो. तो देवही नाही. त्याला त्या कशाचं आकर्षण असेल ते घेऊ द्यावं, पाहू द्यावं. धोक्याच्या जागा आणि वस्तू सुद्धा टाळू नयेत. तो धोका त्यांना समजेल असा समजावून सांगावा. त्यांना तो समजतो, उपयोगी पडतो, बुद्धिमत्तेच्या वाढीला उपयोग होतो. नुसत्या नको किंवा नाहीच्या अंधारापेक्षा हा धोक्याचा कंदील कितीतरी दूरवरचा मार्ग दाखवतो. त्याला विसावापाशी जाऊ द्या. विळीच्या चाकूचा धारदार पात्याला हात लावू द्या. तुम्हाला भांडी विसळायला किंवा जागच्या जागी नीट लावून ठेवायला मदत करू द्या. आपण उपयुक्त आहोत हे त्याला समजू द्या. त्याला कडेवर घेऊन विजेच्या दिव्यांचं बटन ओढून दिवा लागलेला विझलेला दाखवा. त्याला कार्यकारण भाव समजेल. त्याच्या बुद्धिमत्तेची वाढ होईल. त्याला पुस्तकांना हात लावू द्या. पुस्तकांची पानं तो चुरमडणार असला तरी उलटू द्या. वाचनापूर्वी पुस्तकाचं हे हाताळणं महत्वाचं असतं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मुलाची आई वाचून दाखवू शकेल असा कोणताही मजकूर मुलाला 10व्या महिन्यातच समजू शकतो. त्यातूनच त्या विद्येची भूक वाढते. ते बुद्धिमान होण्याच्या मार्गाला लागतं. 4थे वर्ष, निम्मा पल्ला. मूल 4 वर्षाचं झालं असताना त्याची एकंदर जी काही बुद्धिमत्ता असणार त्यातला निम्मा पल्ला त्यानं गाठलेला असतो. त्याचं शिकायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे शिक्षण पूर्ण झालेलं असतं. पण याचाच अर्थ असा की 4 वर्ष पूर्ण होण्याच्या आत वर सांगितल्याप्रमाणे त्या मुलाची वाढ, त्याच्या बुद्धीची वाढ होईल अशा दिशेनं केलेली असली पाहिजे. मुलाच्या ठिकाणी बुद्धिमत्तेची वाढ प्रयत्नपूर्वक करता येते हे कोणाला खोटं वाटण्याचा संभव आहे. पण एक लहानसा विचार ध्यानात घ्या. त्रिखंड कीर्तीचा विद्वान केव्हा तरी बाळंत्यातच असतो. कोणीतरी दुसराच त्याला अक्षर ओळख करून देतो ना. शब्द विचार शिकवतो. शब्द अर्थ हे शिकावेच लागतात. ते मूल काही स्वतःला शिकवित नाही. शंकराचार्यांकडूनही कोणीतरी मुळाक्षरे घटवून घेतली असणारच. मोझार्टही प्रतिभासंपन्न संगीतज्ञ झाला, पण त्याचे पिताजी प्रथम संगीतज्ञ होते. जॉन स्टुअर्ट मिल मोठा तत्वज्ञानी म्हणून गाजला, पण त्याचे वडील तत्वज्ञानी होतेच. शिवाजी महाराजांच्या मातोश्रीच त्यांना रामायण महाभारत पढवित होत्या. मला एवढंच सांगावायचं आहे की माता पित्यांनी लक्ष दिलं, उमेद धरली, रात्रीचा दिवस करायचं ठरवलं तर जन्माला आलेलं सर्वसामान्य मूलही बुद्धिमान होऊ शकतं. आपण त्या दिशेनं पाहत नाही. आपल्या 3 वर्षांच्या मुलाला किती शब्द माहीत असतात, किती शब्दांचा ते जरूर तेवढं समजपूर्वक वापर करू शकतं. एकदा गमतीनं मोजून पहा. ज्या मुलाच्या बुद्धीच्या वाढीकरता असं लक्ष दिलं जातं ते 3 वर्षाचं मूल सरासरी 900 शब्द बोलतं, वापरतं. 5 वर्षापर्यंत त्याचा शब्दसंग्रह 2 ते 2.25 हजारांवर जातो. 6व्या वर्षी मुलाला कुटुंबाचा घटक मानावं असं नवं शास्त्र सांगतं. मूल घरात येतं त्या क्षणापासून ते त्या घराचं, त्या संसाराचं एक अविभाज्य भाग बनतं. जिथं त्याच्यापासून काही लपवून ठेवलं जात नाही अशा घरातलं मूल जगात जगवायला, बुद्धिमान म्हणून जगायला अधिक लायक बनतं. ज्या घरात मूल आणि मोठी माणसं, त्यांच्यामध्ये उंचच्या उंच भिंती असतात, तिथे मुलांना हे मोठ्या माणसाचे प्रश्न आहेत याची चिंता तुम्ही करू नका असं सांगण्यात येतं. त्या घरातील मुलं त्या गुप्ततेपायी, त्या अनिश्चिततेपायी अधिक चिंताक्रांत असतात. शास्त्र सांगतं की घरातल्या अडचणी, घरावर कोसळणारी लहान मोठी संकट, घरातल्या चिंता या प्रत्येक गोष्टीविषयी मुलांना जिथे चांगल्या अर्थानं चिंताक्रांत होऊ दिलं जातं त्या घरातली मुलं अधिक स्थिर बनतात. कारण अनिश्चित, अकल्पित अंधार असल्या गोष्टींशी त्या मुलांना सामना द्यावा लागत नाही. 6 ते 8 या वयामधील मुलं आपल्या घराशी भावनात्मक दृष्ट्या इमोशनली एकरूप झालेली असतात. परंतु
त्याच वेळी त्यांना बाहेरच्या मित्रमंडळींचेही आकर्षण वाटू लागलेलं असतं. यात शिक्षकांचा वाटा फार मोठा असतो. पालकांच्या मात्र ध्यानात येत नाही. किंबहुना शिक्षकांच्या विषयी प्रेमाची, आदराची अशी काही भावना निर्माण करणं, निदान तिथे व्यत्यय न आणणं याकडे पालकांनीच लक्ष पुरवायचं असतं. मोठी माणसं आणि मुलं यांचं जग अशा प्रकारे एकच आहे असं मानल्यानंतर त्या दोहोंमधली सीमारेषा तशी ओढवायची नाही. वृत्तपत्रांमध्ये रोज त्या अत्याचारांच्या बातम्या येतात. गुन्हेगारीचं जे दर्शन घडतं ते मुलांना घडू द्यायचं का? मुलांची बुद्धी वाढवणारं शास्त्र उलट प्रश्न करतं की आपण वास्तव्य करून आहोत ते जग अशा सुद्धा घटनांनी जर भरलेलं आहे तर त्या मुलापासून दडवून किती काळ ठेवणार? जर ते शक्य नाही तर त्या घटना त्यांना नीट समजावून देऊन त्यांचं त्या निमित्ताने शिक्षण का नाही करायचं? आणि जरा स्पष्ट सांगू का, मुलांना जर कुठला अन्याय, अत्याचार तापदायक, त्रासदायक वाटत असेल, भांडण तंट्याची घृणा वाटत असेल तर ती घरात घडणाऱ्या संघर्षाची. माता पित्यामधली वादावादी, त्यांचे चढलेले स्वर, रक्ताळलेले डोळे पाहून मुलं अधिक बावरतात, कावरी बावरी होतात. अशा प्रसंगी त्यांना जा खेळायला म्हणून घरातून बाहेर किंवा शेजाऱ्याकडे पिटाळण्यात अर्थ नसतो. कारण ती काय समजायचं ते समजून चुकलेली असतात. घर आहे, भिन्न मतप्रवृत्तीची माणसं आहेत, तोपर्यंत भांड्याला भांड हे लागणारच, आवाज हा होणारच. एवढंच पाहावयास की तो कर्कश, घर डोक्यावर घेणारा असू नये. किंबहुना जीवनात मतभेदाचे प्रसंग येतात, त्यातून वाट काढावी लागते. मोठी माणसं सुद्धा हतबुद्ध होतात, पण त्या प्रसंगी ती समजुतीनं त्यातून मार्ग काढतात. असा काही परिणाम मुलांच्या मनावर घडला तर घरातले वाद हे दूषण न ठरता भूषणच ठरतात. त्या अर्थानं मुलांच्या भोवती भिंती नकोतच, कुंपण नकोतच. कुंपणं घातलेली, कोंडाळ केलेली रोपं नीट वाढत नाहीत. या विवेचनाचं उद्दिष्ट एवढंच की मुलांची बुद्धिमत्ता वाढवणं हे आपल्या हाती आहे, कारण निसर्गतः ती मुलांच्या मध्ये बीजरूपाने असते. मी तर असं म्हणेन की बाळंतपणाची रजा 2 ते 3 महिन्यांची असताच कामा नये, ती किमान 2 ते 3 वर्षांची हवी. नाहीपेक्षा त्या बुद्धिमत्तेची वाढ करणार कोण? या अलीकडे विवाह बंधनात गुंतवून घेणाऱ्या स्त्री पुरुषांना या मुलाच्या संगोपनात कितपत माहिती आहे याची परीक्षा घेतल्याशिवाय त्यांना विवाहित होण्यास समाजाने अनुमती देऊ नये. असं घडलं तर पालक, शिक्षक, विचारवंत सगळेच या भावी पिढीच्या बुद्धिमत्तेच्या वाढीचा विचार करू लागले तर ज्ञानेश्वरांनी मागितलं होतं ते पसायदान व्यवहारात उतरल्याचं, ज्ञानदेवांचं मनोरथ पूर्ण झाल्याचं दृश्य दिसायला वेळ लागणार नाही. इथे आता आपण घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन करणारं डॉक्टर हवी सरदेसाई ह्या पुस्तकातील पहिला अध्याय समाप्त होतो. धन्यवाद.